मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग परिक्रमामध्ये आपलं स्वागत. नुकतीच आपण वर्षातली शेवटची पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा साजरी केली. वर्षामध्ये 12 पौर्णिमा येतात. आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये पौर्णिमेला एक वेगळं महत्त्व आहे. जसं नवग्रहांमध्ये चंद्राला वेगळं महत्त्व दिलेलं आहे. आपण कदाचित तो शंकराच्या जटांमध्ये आहे म्हणून असेल, पण चंद्राला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व दिलं आहे. त्यामुळे पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. पौर्णिमा हा शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे त्याच्यासाठी कधी काही करायचं असेल आणि पौर्णिमा येत असेल तर आपल्याला वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही असं म्हणतात. तर आपल्याकडे प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी महत्त्वाचं सण किंवा उत्सव असा असतो. आता बघा, चैत्रापासून आपण बघितलं 12 महिने असतात वर्षाचे, 12 पौर्णिमा येतात. आणि चंद्राचं महत्त्व बघा कसं आहे की माणूस ज्यावेळी 81वा वाढदिवस त्याचा येतो, 81 वर्ष असतं, त्यावेळी त्यानंतर 7 किंवा 8 महिने म्हणजे 81 कोण आल्यानंतर 7 किंवा 8 महिने त्यानंतर त्याचा सहस्र चंद्रदर्शन समारंभ साजरा करतात. ती एक शांती असते. म्हणजे त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये 1000 पौर्णिमा पाहिल्या म्हणजे त्याच्या आयुष्यात 1000 पौर्णिमा आल्या. त्या पाहत नाही आपण, कारण जरी लहानपणात तर बघताच येणार नाही आणि नंतर मग पावसाळे वगैरे असतात त्यावेळी काही चंद्र दिसत नाही. त्यामुळे पौर्णिमा त्याच्या आयुष्यात 1000 पौर्णिमा येऊन गेल्या म्हणून तो समारंभ असतो. तर इथे सुद्धा बघा की सहस्र सूर्यदर्शन सोहळा नाही, सहस्र चंद्रदर्शन सोहळा असतो. त्यामुळे चंद्राला नवग्रहांमध्ये महत्त्व दिलेलं आहे. आपण जर पाहिलं की अनेक पौर्णिमा तुम्हाला लक्षात येतील. मग तुम्ही पटापट सांगाल की आता चैत्रामध्ये पौर्णिमेला हनुमंताचा जन्म होतो, मारुतीचा जन्म होतो, हनुमान जयंती. त्यानंतर इंग्रजी महिन्यांची इतकी सवय झालेली असते ना आपल्याला, दुसरा महिना फेब्रुवारी असं आपल्याला वाटतं. वैशाख महिना मला म्हणायचं आहे. तर वैशाखामधली पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा. आता ती बुद्ध पौर्णिमा का, तर गौतम बुद्धांचा जन्म दक्षिण नेपाळमध्ये लुंबिनी येथे झाला, पण तो पौर्णिमेला झाला. त्यामुळे तो त्यांचा बुद्ध जयंती आहे ती. पण त्याच दिवशी योगायोग असा की त्याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. इतकंच नाही तर त्याच दिवशी त्यांचं महानिर्वाणसुद्धा झालं. त्यामुळे बुद्ध पौर्णिमा ही अनेक ठिकाणी साजरी केली. भारतात तर ती होतेच, पण नेपाळ असेल किंवा जिथे जिथे बौद्ध धर्माचा प्रसार आहे तिथे अनेक ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आता ज्येष्ठातली पौर्णिमा जी आहे ती वटपौर्णिमा. सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळवले तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा. तर ती वटपौर्णिमा स्त्रियांच्यासाठी एक सणच असतो, तो व्रत असतं, नवऱ्यासाठी केलेलं व्रत. त्यामुळे ती पौर्णिमा ही वटपौर्णिमा. आता आषाढातली पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा. गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. त्याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. तर ज्या गुरूंनी आपल्याला घडवलं, जे गुरु पुढे आयुष्यात मार्गदर्शन करतात ते गुरु, त्यानंतर जे गुरु आध्यात्मिक वाटेवर आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला हात धरून घेऊन जातात ते गुरु, अशा सगळ्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस, गुरुपूजनाचा दिवस, त्याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. व्यासपूजनही करतात काही लोक त्यावेळी. तर अशा प्रकारे ती गुरुपौर्णिमा हे खूप मोठा सणासारखा साजरा केला जातो. अनेक लोक आपल्या गुरुस्थळी भेट देतात त्यावेळी आणि पूजन करतात गुरूंचं. हे झालं. आता श्रावणामध्ये जी पौर्णिमा येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला आपण दुहेरी अर्थाने मानतो. एक रक्षाबंधन हा सण, पण त्यापेक्षाही जास्त आपल्याकडे जी आहे नारळी पौर्णिमा ती कोळी बांधवांसाठी, समुद्रकिनाऱ्यालगतच्या लोकांसाठी ती फार महत्त्वाचा तो दिवस असतो. पावसाळ्यामध्ये समुद्राला उधाण आलेलं असतं, त्यामुळे मासेमारी बंद असते. त्यानंतर समुद्रात बोटीसुद्धा लोटल्या जात नाहीत. तर तो समुद्र ज्यावेळी शांत होईल त्यानंतर उद्योग सुरू होणार ना. त्यामुळे त्या पौर्णिमेला, नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करायचा, त्याची प्रार्थना करायची, त्याला सांगायचं
की तू आता शांत. कोळी बांधवांचं तुम्ही पाहिलं असाल टी व्हीवर आता अनेकदा असे जुने जुने कार्यक्रम दाखवले जातात आपल्या संस्कृतीमधले, त्याच्यात तुम्ही पाहिलंच असणार ते. तर समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सगळे कोळी आपल्या सौख्यासाठी, आनंदासाठी आणि आपल्या व्यवसाय पुन्हा सुरू होण्यासाठी समुद्राला शांत करतात, वरुण देवाला शांत करतात, नारळ अर्पण करतात. त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. ती नारळी पौर्णिमा आपल्या सर्वांसाठी असते ती. आता भाद्रपदातल्या पौर्णिमेला एवढं काही फार तसं खूप महत्त्व नाही. पौष्टी पौर्णिमा म्हणतात त्याला. आणि ती ज्या व्यक्ती पौर्णिमेला ज्यांचं निधन झालेलं असतं त्यांचं श्राद्ध इतर वेळी केलं जात नाही, ते फक्त पौष्टी पौर्णिमेलाच केलं जातं. आता अश्विनातली पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा, शरद ऋतूतली, याला शरद पौर्णिमा असेही आपण म्हणतो. त्या पौर्णिमेला चांदणं हे विशेषत्वाने असतं. आपण म्हणतो पिठासारखं चांदणं पडलं आहे, इतकं ते स्वच्छ आभाळ असतं. पावसाळा संपून गेलेला असतो, आभाळ अगदी स्वच्छ असतं ते चांदणं. आणि असं म्हणतात की त्या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते. लक्ष्मीचा जन्म पण पौर्णिमेचा आहे. की लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि लोकांना विचारते को जागरती, म्हणजे कोण जागा आहे तुमच्यापैकी. जे जागे असतात त्यांना लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, अशी कल्पना आहे. त्यामुळे कोजागिरीला आपण बघतो, कोजागिरीला आपण जागरण करतो. आणि त्या दिवशी नैवेद्यासाठी जे दूध तयार केलं जातं ते दूध चंद्रप्रकाशामध्ये काही काळ ठेवलं जातं. आता त्याला काही शास्त्रीय कारण आहे का? चंद्राच्या किरणांमधून दुधामध्ये काही द्रव्य म्हणजे जातात की काय, त्याच्यावर काही परिणाम होतो याविषयी काही माहिती नाही. पण ही प्रथा मात्र आहे की चंद्रकिरणात दूध थोडा वेळ ठेवतात ते आणि त्यानंतर त्याचा नैवेद्य देवाला दाखवतात, लक्ष्मीला दाखवतात आणि नंतर ते लोकांना देतात. आता सगळीकडे कोजागिरीला कार्यक्रम असतात, गाण्याचे कार्यक्रम असतात, मसाला दुधाचा कार्यक्रम असतो. पण हे दूध चांदण्यात ठेवतात की नाही हे मला माहिती नाही आहे. तर हा एक कोजागिरीचा दिवस खूप मोठा आहे. आता कार्तिकातली पौर्णिमा ही आपल्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमा. त्या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला. आता राक्षस म्हणजे देव आणि राक्षस युद्ध कायम चालू. तर देव अगदी जेरी चालवते त्रिपुरासुरामुळे. पण ज्यावेळी त्रिपुरासुराचा वध झाला त्यावेळी देवानी आनंदाने दिवाळी साजरी करावी तसा दिवस तो साजरा केला. त्रिपुरा पौर्णिमेचा. ती पौर्णिमा होती त्या दिवशी आणि त्यामुळे ती त्रिपुरी पौर्णिमा ही देवदिवाळी म्हणून सुद्धा आपण साजरी करतो, देवांची दिवाळी. कारण त्यांना पुन्हा थोडे का दिवस होईना त्यांना आता शांतपणा मिळालेला आहे. त्रिपुरासुराचा वध झालेला आहे. त्यामुळे त्रिपुरी पौर्णिमेचं आपण एक आगळं महत्त्व आहे. शंकराच्या देवळासमोर वगैरे जे मोठे दीपमाळा असतात ना त्याच्यावरती त्रिपूर लावले जातात संध्याकाळच्या वेळेला. आणि खूप मोठ्या प्रमाणात शंकराची पालखी पण त्रिपुरी पौर्णिमेला खूप ठिकाणी काढतात. तर हे झालं कार्तिकातलं. मार्गशीर्षामधली जी पौर्णिमा आहे ती दत्त जयंती, दत्तगुरूंचा आज जन्मदिवस. त्यामुळे त्या दिवशी पण बऱ्याच ठिकाणी आता महाराष्ट्रात खास करून दत्तभक्ती, दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दत्तगुरूंच्या सगळ्या ठिकाणी किंवा सगळ्या स्थानांवर, तीर्थक्षेत्रांवर खूप गर्दी असते दत्त जयंतीच्या दिवशी. आणि घरगुती प्रमाणावर सुद्धा खूप लोक काही ना काहीतरी करत असतात. ते गुरुचरित्र वाचनाचा समाप्ती असेल, जेवण असेल, भंडारा असेल. पण मोठ्या प्रमाणावर दत्त जयंती पौर्णिमेला असते ती खूप मोठ्या प्रमाणावर ती साजरी केली जाते. त्यानंतर पौषातली पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा. आणि त्यानंतर येते ती खरं सांगायचं तर ती ह्याचीच होळी पौर्णिमा आहे. होळी तर आपण आत्ताच अनुभवली आहे त्यामुळे त्याच्याविषयी वेगळं काही बोलायला नको आहे आपल्याला. ती शेवटचं. आता पौर्णिमेचं एक महत्त्व असं आहे की त्यावेळी विष्णू आणि लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीनारायण यांची पूजा करायची असते. आणि असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीनारायणाचा वास पिंपळाच्या झाडाखाली असतो. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला पिंपळाला प्रदक्षिणा घालणं हे व्रत काही लोक करतात पौर्णिमेच्या वेळी. विशिष्ट पौर्णिमा नाही, 40 पौर्णिमा, 30 पौर्णिमा अशा ते ठरवलेल्या असतात. त्याने संकल्प सोडलेला असतो. तर काही लोक आपल्या देवस्थानांना जातात, म्हणजे गुरुस्थानी जातात. सांगतात बघा की नुकत्याच मी 41 पौर्णिमा केल्या याचा अर्थ पौर्णिमेच्या दिवशी ते उपास वगैरे करतात. आपल्या गुरुस्थानी प्रत्येक पौर्णिमेला जातात
तिथे जाऊन गुरुपूजन किंवा जे जे काही त्यांनी संकल्पामध्ये ठरवलं असेल, जप असेल किंवा पोथीवाचन असेल, काही असेल, त्या पौर्णिमेला ते विशिष्ट ठिकाणी जातात. नदी असेल तर काही लोक नदी स्नानाचा संकल्प पौर्णिमेला करतात. समुद्र स्नानाचा संकल्प काही वेळेला पौर्णिमेला केला जातो. पण विष्णूचं पूजन आणि लक्ष्मीचं पूजन, लक्ष्मीचा जन्म पौर्णिमेचा आहे असं मानलं जातं. तर विष्णू आणि लक्ष्मीचं पूजन करणं हे पौर्णिमेला खूप चांगलं समजलं जातं. त्यामुळे सुद्धा बघा, श्रावणात तर लोक नारळी पौर्णिमेला सत्यनारायण करणारे अनेक आहेत. पण काही लोक असतात ते वर्षातल्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा करतात. त्या बोललेल्या असतात. बोलेल्या म्हणजे नवसाप्रमाणे असं असतं की संकल्प असतात की मी 1 वर्ष 12 पौर्णिमेला मी सत्यनारायण करीन असं. कारण ते विष्णू, सत्यनारायण म्हणजे शेवटी विष्णूच ना. त्यामुळे विष्णू भक्तांसाठी पौर्णिमा असेल किंवा आता त्रिपुरासुराचा वध आपण पाहिलं, शिवभक्तांसाठी शंकराची पण पालखी निघते. त्यामुळे पौर्णिमा हा दिवस आपल्यासाठी आपल्या संस्कृतीने खूप मोठा मानलेला आहे. आता कोजागिरी पौर्णिमेला आपण नवान्न पौर्णिमा आपण म्हणतो. त्याच दिवशी ती नवी बांधतो आपण. हे पण मी पूर्वी एकदा माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. तर नवीन अन्नाची सुरुवातसुद्धा आपण पौर्णिमेला करतो. शेतात पिकलेल्या धान्याची खायला सुरुवात करायची, देवाला नैवेद्य दाखवून, ती पण आपण त्या पौर्णिमेलाच करतो. त्यासाठी आपण जर सहज विचार केला ना तर आपल्या लक्षात येतं की अरे खरंच की पौर्णिमेला आपल्यासाठी 12च्या 12 पौर्णिमेला जवळपास काही ना काहीतरी महत्त्व आहेच आपल्याकडे. त्यामुळे आज मला असं वाटलं की मी फक्त या पौर्णिमांचा थोडासा आढावा घ्यावा असं मला वाटलं. त्यामुळे मी आज त्याबद्दल बोलते. आता मी इथे थांबते. पुढल्या वेळी पुन्हा अशाच एखाद्या वेगळ्या विषयावर 5-10 मिनटं मी बोलेन. धन्यवाद.